दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मालेगाव परिसरात रयत क्रांती संघटनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, अशी माहिती नितीन आबादार यांनी दिली। रयत क्रांती पक्षाच्या वतीने कलावती नितीन आबादार या मालेगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून आणि गीता विठ्ठल इंगोले या पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणार आहेत। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे विधान भवनात शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच ठामपणे मांडत असतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांच्या आदेशानुसार मालेगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रयत क्रांती संघटनेने जोरदार मोहीम हाती घेतली आहे। नितीन आबादार म्हणाले की रयत क्रांती संघटना ही शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे। आता ग्रामस्तरावर विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी आम्ही लोकांसमोर जात आहोत। या निमित्ताने पक्षाच्या वतीने सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आणि मालेगाव परिसरात बदलाची नवी दिशा या निवडणुकीतून दिसेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। आज सर्वप्रथम दीपावलीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। मालेगाव जिल्हा परिषद रयत क्रांती संघटना लढविण्याच्या तयारीत आहे। या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ओपनला सुटल्यामुळे आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि सदाभाऊच्या माध्यमातून आज आम्ही मालेगाव सर्कल जिल्हा परिषद सर्कल लढविण्याची संपूर्ण आमची तयारी आहे आणि जिल्हा परिषदचे उमेदवार कलावती नितीन आबादार हे असतील, तसेच पंचायत समितीचे उमेदवार गीताताई विठ्ठल इंगोले मालेगावकर हे असतील। आज सर्वप्रथम मी जनतेला रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून एक संदेश देत आहे। येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा भविष्यात ही रयत क्रांती संघटना लढविण्याचा प्रयत्न करेल। तरी पण इथं आज आपल्या या जिल्हा परिषद सर्कलमध्ये असं झालेलं आहे, सर्व मातब्बर लढणारे नेते आहेत, त्याच नेत्याच्या घरातले लेकरं लढतात, त्याचेच निवडून येतात। आज एक मी सामान्य माणूस आहे, मी एक मालेगावमध्ये परिचित, मी माझ्याकडे ऑटो आहे, मी एक ऑटो चालक आहे, सर्वांना माझा परिचय आहे। आज आमची या अनुषंगाने आज लढण्याची तयारी आहे। सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला भरघोस मताने विजयी करावा ही आमची नम्र विनंती।